एखाद्या कुटुंबासाठी आप्तस्वकीयांचे निधन हे अपरिमित दुःख घेऊन येते. मात्र याच दुःखाच्या क्षणी काही इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचा महान निर्णय घेतात. अशाच उदात्त विचारातून अनेक कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तींच्या निधनानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मानवतेचा जिवंत आदर्श घालून दिला आहे. श्री साईबाबा संस्थानाच्या नेत्रपेढीत करण्यात आलेल्या या अमूल्य दानामुळे अंधत्वाने ग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उचलू लागला आहे. श्री साईबाबा संस्थानाने केलेल्या सामाजिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक कुटुंबांनी आपल्या नातेवाईकांच्या निधनानंतर नेत्रदानाचा महान निर्णय घेतला आहे. या अमूल्य दानामुळे दृष्टी गमावलेल्या तसेच अंधत्वामुळे अडचणीत आलेल्या रुग्णांच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश निर्माण होत आहे. संस्थानाच्या श्री साईनाथ रुग्णालयात यापूर्वीही नेत्रप्रत्यारोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. आधुनिक उपकरणे, सुसज्ज नेत्रपेढी आणि तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य वैद्यकीय नियमानुसार काटेकोरपणे केले जाते. या प्रयत्नामुळे अनेक रुग्णांना पुन्हा दृष्टी मिळवण्याची संधी लाभली आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पीतांबरे यांनी सांगितले की नेत्रदान हे केवळ उपचार पद्धती नसून दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश देणारा अत्यंत पवित्र कार्य आहे. संस्थानामध्ये झालेल्या पूर्वीच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या असून पुढेही पात्र रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध आहे. नेत्र प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते यांनी नमूद केले की वेळेवर प्राप्त झालेले नेत्रदान आणि वैद्यकीय निकषांचे पालन करून केलेले प्रत्यारोपण यामुळे रुग्णांना पुन्हा पाहण्याची क्षमता मिळू शकते. संस्थानाकडे आवश्यक सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी व अनुभव उपलब्ध असून गरजू रुग्णांनी कोणताही संकोच न बाळगता साईनाथ रुग्णालयाशी संपर्क साधावा. नेत्र प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी संस्थानाच्या साईनाथ रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पात्र ठरलेल्या रुग्णांना नियमानुसार प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मानवतेचा खरा अर्थ केवळ शब्दात नाही तर कृतीतून प्रकट होतो. नेत्रदानासारख्या पवित्र कार्यातून एखाद्याच्या अंधारमय आयुष्यात प्रकाशाचा दिवा लावण्याचे सामर्थ्य सामान्य माणसातही असते. याचा जिवंत प्रत्यय या कुटुंबांनी दिला आहे. श्री साईबाबांच्या सेवाभावाच्या संदेशाला अनुसरून केलेले हे नेत्रदान केवळ वैद्यकीय मदत नसून ती करुणा, त्याग आणि सामाजिक बांधिलकीची तेजस्वी ओळख आहे. प्रत्येक नागरिकाने या उदात्त विचाराचा स्वीकार करून मृत्यूनंतरही जीवन द्यायचे या संकल्पाला हातभार लावला तर अनेकांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश फुलू शकेल. नेत्रदानाच्या पवित्र आणि जीवनदायी कार्यात आपले मत काय? किंवा आपल्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे का? समाजात जागरूकता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची किती गरज आहे हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. RK न्यूज ब्युरो रिपोर्टेड, शिर्डी. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली यशोधन पीतांबरे, वैद्यकीय अधीक्षिका, श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी. साईबाबा संस्थांमार्फत मार्च 2025मध्ये श्री साईनाथ नेत्रपेढीची स्थापना झाली. जगभरात अनेक अंध लोक हे या व्याधीने त्रस्त आहेत. याकरता साईबाबा संस्थांमार्फत या नेत्रपेढीची स्थापना करून अंधांच्या जीवनात एक उजेड टाकण्यासाठी नेत्रपेढीचे काम अखंड कार्यरत आहे. आज अखेर 27 व्यक्तींनी नेत्रदान केलेले असून एकूण 32 रुग्णांवरती यशस्वी अशा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज श्री साईनाथ रुग्णालयात या नेत्रपेढीमार्फत झालेल्या आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सौदामिनी निघुते, श्री साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथे कार्यरत आहे ॲज अ कॉर्निया अँड कॅटरॅक्ट कन्सल्टंट. तर आपल्याकडे मार्च 2025मध्ये आय बँक चालू झाली. तेव्हापासून पूर्ण 2025मध्ये 32 आय ट्रान्सप्लांट्स, कॉर्नियल ट्रान्सप्लांट आपल्याकडे झाले. या पेशंट्सला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट्स आले आहेत. बरेचसे पेशंट्स हे लांबून आलेले होते. एक पेशंट मध्य प्रदेशमधून आलेले होते. काही पेशंट मालेगाव, जळगाव, बुलढाणा, बीड या ठिकाणाहूनही आलेले होते. इथे आल्यानंतर आपण आधी त्यांचं चेकिंग करतो. त्याच्यानंतर ज्या पेशंट्सला गरज आहे त्यांची आपण वेटिंग लिस्टमध्ये एंट्री करून घेतो. ज्या पेशंटला अर्जंट म्हणजे इमर्जन्सीमध्ये ट्रान्सप्लांटची गरज आहे त्यांची एंट्री करून घेतो
आणि त्यांचं फिटनेस आणि सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतो. जेव्हा आपल्याकडे आय डोनेशन होऊन येतात तेव्हा आपण ते टिश्यू ॲनालिसिस करतो. त्याच्यामध्ये टिश्यूचं आपण स्पेक्युलर काउंट चेक करतो. स्पेक्युलर मायक्रोस्कोपीनंतर आपण ती टिश्यू कोणासाठी, कुठल्या पेशंटसाठी योग्य आहे त्याप्रमाणे आपण वेटिंग लिस्टमधून पेशंट्सला या ठिकाणी बोलवतो आणि त्यांच्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट ही सर्जरी होते. एवढं पॉज करू. माझं नाव रावसाहेब रंबाजी आरखडे असं आहे. मी येवला तालुक्यातली तळवाडी या गावचा रहिवासी असून मला 2024मध्ये डोळ्याचा आजार उद्भवला आणि मी पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं होतं, पण ते सक्सेस झालं किंवा नाही झालं ते काही लक्षात आलं नाही. पण मग माझ्या डोळ्यात मला खूप त्रास व्हायला लागला. मी अशी एका पाहुण्यांनी मला निरोप दिला की तुम्ही शिर्डीच्या साईबाबा संस्थांमध्ये या, तिथं त्याचा डोळ्याचा इलाज होईल बा. म्हणून मी या दवाखान्यात आलो आणि तर मॅडमनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन बुबुळ अल्टर करावं लागेल. मग त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं आणि बुबुळ उपलब्ध झाल्यानंतर 27 मे रोजी माझं डोळ्याचं ऑपरेशन त्यांनी केलं, बुबुळ अल्टर केलं. आणि मला पूर्वी त्या डोळ्याने दिसत नव्हतं, पण बुबुळ अल्टर केल्यामुळे आता चांगल्या प्रकारे दिसायला लागलं. आणि त्याबद्दल मी संस्थान 200 रूममधील संस्थांचे जे कर्मचारी डोळा नेत्र चिकित्सालयातील त्या सर्व डॉक्टरांचे मी आभार मानतो.